तर मित्रांनो स्वागत करतो मी आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झाले बघा, ज्या गोष्टीची मला वाट होती बघा ती फायनली आज आपण घ्यायला चाललो बघा नगरला. तर काल रात्रीपासून तर काय झोप नाही बघा, मस्त तयारी केली बघा, दाढी बिडी. तर चला पटकन निघूया बघा. सकाळीच उठलो होतो आज 5:30 वाजता जायसाठी बघा. आणि ज्या गोष्टीमुळे आपण घ्यायला चाललो बघा ती गोष्ट आपली बाहेर आहे, जी की तिने म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नसेल जी की आदरी ठेवली बघा, जी की बघा आपला बाळ आहे बघा. सगळं पॉसिबल आहे बघा मग आपल्या बाळामुळं आणि आपल्या वडिलांमुळं बघा. कारण की ह्या दोन जर गोष्टी नसत्या तर आज ना आयफोन ना तुमच्यासारखे मला पब्लिक भेटली असती ना काहीच भेटलं असतं. तर मला तर झालं आता जादा बोलण्यापेक्षा लवकर निघूया बघा. कारण की वातावरण बघा बाहेर पावसाचं आहे. काल इतका पाऊस झाला आणि आपल्याला इथून 110 ते 100 किलोमीटर प्रवास करायचा बघा. तर फटाफट लवकर निघूया. दीपक भाऊ आपले संग आहेत बघा. दीपक भाऊ असे येणार नाही असं कधी होणारच नाही बघा. दीपक भाऊ आणि आपण म्हणजे आम्ही दोघं जण नगरला चाललो. आज माझी बोलताना सगळी बघा तोत्री वळायला लागली काय अशी मनात फिलिंग वेगळी. मला असं विश्वास व्हाय ना की आपण ती गोष्ट आणायला चाललो आहे. आणि दुसरा एक गोष्ट बघा, मला इतका किडा आहे त्या गोष्टीची मी कवर आधीच ऑर्डर करून ठेवली 1 हप्ता अगोदर. तुम्हाला दाखवतो बघा, ते बघा ऑनलाईन ऑर्डर करून ठेवली. एक क्ल्यू म्हणून तर मागच्या साईडने तर नाही दाखवू शकत कोणची आहे बघा. तर ही आपली कवर आहे आणि आपल्या बाळाला कालच आणलं बघा तिकडून, जे आपलं ट्रॅक्टर बाहेर नेलं तर बघा सीझनसाठी. थोडंसं कंडिशन बेकार आहे बघा. येता धुईन म्हणलं पण काय दुकानाचं उघडे नव्हती बघा. आल्याच्या नंतर मस्त धुवून चकाट करून टाकू बघा. आमच्या इकडे काय एवढंच लय प्रॉब्लेम बघा, रस्त्यापासून एक थोडंसं आपलं घरचे एक आतमध्ये साईडला आहे आणि आपल्या पावलीला बघा थोडा जरी पाऊस जरी झाला ना तर लगेच असं चिखल होऊन जातो. कारण की आपल्या इकडे बघा काळीची जमीन बघा अशी सोडित नाही. ज्या साईडला मी काल बघा ट्रॅक्टर घेऊन गेलो तिथं काल पाऊस पडला होता आणि त्या पावसात दंड मारून ट्रॅक्टर बाहेर काढलं होतं. तिकडे थोडी अशी हलकी जमीन होती बघा. आपल्या इकडं थोडा जरी पाऊस झाला लगेच चिखल, लगेच गाडीचं मटकर जाम. लवकर जो बघा दीपक भाऊ वाट बघत असतील. सकाळी त्यांना मी केलं होतं बघा 4:30लाच फोन केला होता उठून ठेवलं अगोदर, जायचं आहे म्हणून बघा. बाबा माझ्या नावाने खडे खात असताना तिकडं आणि इतक्या सकाळी मला फोन केला नसतं उठून तुला यायचं. आणखीन याचा पत्ताने बघा पाय धुवून घेऊया एकदा, सगळा चिखल लागला खाली चपलीला. तर मित्रांनो आपण आलो बघा दीपक भाऊच्या घरी. त्या बघा दीपक भाऊचा ट्रॅक्टर इथून दिसत असेल का तुम्हाला, दाखवतो बघा झूम करून. ते बघा हे दिसतं का, 1 मिनटं. हां ते ब्लॅक दिसतं का बघा, त्याच्यात झाकून ठेवलेलं आहे. माणूस यायला लागला बघा, चहा घ्यायला लागलाय. माणूस आपल्याकडे आलता बघा अगोदर, दूध राहिलं होतं गावातून आणायचं बघा, दूध द्यायला चाललं बघा आजीला. मला नेमकी ते मोगं म्हणले बघा चहा प्यायला या. नेमकी दुधाचा चहा केला आहे, दूध आत्ता आणलं आहे. नेमकी पहिले केला तरी कशाचं एकदा आल्याच्या नंतर विचार तरी आपण. बरं मला एक विचारायचं होतं, मोगा मी इथं रस्त्याला थांबलो, मला चहा प्यायला बोलत होते दुधाचा. आता दूध येऊन घेऊन गेलाय. नेमके पहिले चहा होता कशाचा? दुधाचा. हां दुधाचा. कुठून आणलं दूध? ते पहिलं दूध, कालचं दूध. हां शिळ. हा शिळ आमच्यासाठी ताज आमची गाडी घेऊन दूध घेऊन यायचं आणि मग प्यायचं. वा 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 वा. चला तुम्हाला पाहिजे तर फ्रेश दुधाचा चहा आता गाडी घ्या. आणि एक दुसरी गोष्ट मित्रांनो, आता तुम्हाला नाही का आपल्या घरापासून तर नगरपर्यंत जाणारा रस्ता दाखवतो बघा. आपल्या गावापासून नाही दाखवत, थोडंसं लांबून दाखवतो बघा. मी बरेच व्हिडिओमध्ये गाव नाही दाखवलं आपल्यावालं, रस्त्याने नेमकी बरेच जण विचारते बघा तुम्ही हाई तरी कुठंचे. तर चला आता जे नगरपर्यंतचे बघणार आहेत समजा त्यांना बरोबर रस्ता कळत दाखवतो बघा. चला तर मित्रांनो बघा ह्यो आपला बघा शेवगावकून आपल्या गेवराईकडे जाणारा रस्ता बघा. तर आपला इथून एक फाटा फुटतो आतमध्ये साईडला की बघा हातगाव, कांबी आणि लखमापुरे बघा. तर या साईडला आपला रस्ता जातो बघा. जरी अडचण आली तर आपल्या माणसाचा नाही का नंबर देतो बघा इथं, त्यांना कॉल करा, त्यांना विचारा
रस्ता चुकले हुकले तर 24 तास. इथून आतमध्ये आपलं गाव आहे बघा. इकडं आपला गेवराईकडे रस्ता जातो आणि इकडे बघा शेवगावकडे जातो बघा. हे बघा शेवगाव 17 किलोमीटर, चापोळगाव इथून 2 किलोमीटर बघा आणि नेवासा 60 किलोमीटर. तर आपल्याला जायचं नगरला. तर इकडं आपलं गाव. तर मित्रांनो आपण आलो बघा शेवगावमध्ये. तर ह्यो जो जातो बघा आपला इकडं पैठणकडे रस्ता जातो छत्रपती संभाजीनगरकडे आणि हे बघा हे आपल्या शेवगावकडे. थांबलं बघा चाय ब्रेकसाठी. या फोनची एवढीच थोडा प्रॉब्लेम आहे, याला एका असं थोडं लांब पकडा लागत बघा. आता तुम्ही इथं दिसत ना याच्यात वाईड अँगल नाही. आता वाईड अँगल पण होऊन जाईल तयार आपलं होय. सगळे अँगल येऊन जाईल त्याच्यामध्ये, पूर्ण माणूस दिसेल याच्या आहे. तर आपण सध्याच बघा शेवगावच्या बाहेर निघलोय बघा. आपलं हो पाथर्डीकडे जाणार, पाथर्डी गावकडे जाणार रस्ता आहे. आपला चाय तयार व्हायला लागला बघा. चाय आणि एकदम टॉप मध्ये होता, हालत पण नाही तो असं नाही. माणूस म्हणजे असं कसं होतं. हां कसं हां कर ना, कर अरे कर ना. हां कर. कसं कर ना एकदा. आमच्या माणसाला आहे का ब्लॉगिंग शिकायची आता. हां कसं आज तुझ्याकडं हां एक मिनटं पकडा आता मोबाईल माझ्याकडे कर, कॅमेरा माझ्याकडे करा. असं मोबाईल पकडा. आता हे मोबाईल आपला असा आहे ना त्याला असं पकडलं का आपण असं पकडायचं, नाही तर असं पकडायचं आणि नुसतं असं करायचं. असं पकडायचं फक्त हे का हे असं पकडायचं. असं पकडलं का त्याला नुसतं असं दिसत येतं. पण तू अजिबात असं तिच्या दाबाच नाही, कडी काढायला जात नाही ना एकदम असं एक्झॅक्टली तिथं तू एक्झॅक्टली तिथे राईट. आम्हाला सवय नव्हती, आम्ही असं करून नाही का 2-3दा फोन पाडीला बघा. इथून आपल्याला नगर दाखिलं बघा 64 ना. तर मित्रांनो आलो आपण आता तिसगावमध्ये बघा. तर आपल्याला जायचं या साईडला नगरकडं, हे जातो बघा पाथर्डीकडे. तर मित्रांनो आपण आलो बघा तिसगावच्या समोर बघा करंजीमध्ये थांबलो. आपल्या समोर करंजीचा घाट आहे बघा. म्हणलं इथं थोडासा नाश्ता करावं आणि मग आपला समोरचा प्रवास चालू करा. इथून काय समजा नगर राहिलं असेल 30 किलोमीटर राहिलं असेल, 31 किलोमीटर नगर राहिलं बघा. बस सकाळपासून काही खाल्लं नाही, चहा पिलता बघा तसंच निघलो होतो शेवगावमध्ये. थोडा नाश्ता समोर. थोडा आपल्या कॅमेराचा प्रॉब्लेम यायला लागला बघा. माझं आपलं जे फेस आहे का ते पूर्ण दिसत नसतं. थोडंसं का असं जवळ केल्याच्या नंतर अर्ध दिसत बघा, कारण की ह्या मोबाईलला वाईड अँगल नाही आहे. वाईड अँगल आता येणार आहे बघा. तुम्ही म्हणता हां बेट्टा बडी तेज रे हो. ओके मध्ये झालं का माणूस ओके मध्ये. तर फायनल मित्रांनो नाश्ता बिष्ट चांगला झाला बघा. आता पटापट लवकर नगर गाठा. जसं जवळ येत आहे तसं कसं तरी होत आहे. मी घेतो गाडी. बस माग बस घाट आहे समोर. मला कळतंय बस घाट आहे समोर. मला माहिती ना. घेतो ना मी. घेतो ना गाडी आपली चावी कोणच्या या केशात चावी राहिली काय तिथं. चावीला किचन कसलं वातावरण झालं बा करंजीमधलं. सगळं अंधकच दिसत आहे. एवढे जागेवर टन हे झालं बेकार. अहमदनगर 11 किलोमीटर, 11 राहिलं फक्त 11. तर मित्रांनो फायनली आपण नगरमध्ये आलो आहे बघा. तर आता इथून आपण लोकेशन टाकलं बघा याचं ॲपल स्टोअरचं. एकदा डिस्टन्स चेक करू 4 किलोमीटर. तर मित्रांनो हा व्हिडिओचा पार्ट 1 आहे बघा. पार्ट 2 पण टाकणार आहे बघा नंतर, कारण काय व्हायला लागला हा व्हिडिओ थोडासा जास्तच मोठा व्हायला लागला. पार्ट 2मध्ये याच्यापेक्षा आणखीन माझ्या बघा ॲपल स्टोअरमध्ये गेलो आपण, ॲपलची अनबॉक्सिंग केली आणि त्याच्यानंतर प्लस डीमार्टमध्ये पण गेलो. तिथलची पण माझी एक लाईस वेगळी होती बघा. ते पण बघायला विसरू नका. पार्ट 2 लवकरच येणार बघा.